नमस्कार मित्रांनो, आज आहे दिवस 15वा आणि आपण ट्रेड ॲनालाइज करत आहे USD तुम्ही बघू शकता काय प्रकारचा पॅटर्न फॉर्म झाला आहे. मार्केटने हेड अँड शोल्डर पॅटर्नचं फॉर्मेशन झाल्यानंतर अशा प्रकारचा हेड अँड शोल्डर मित्रांनो पॅटर्न फॉर्म झाला आहे आणि त्यानंतर एक पॅटर्न फॉलिंग वेज पॅटर्न बोलतो मित्रांनो याला. बघू शकता दोन्ही साईडून सपोर्ट घेऊन मार्केटने एक पॅटर्न फॉर्म केला आहे आणि त्यानंतर एक बेरिशनेस शो झाला आहे. जर फिबनी आपण बघलं तर परफेक्ट फिब लेवलला मार्केट टॅप झाला आहे आणि तिथनं बुलिश कॅन्डल फॉर्म झाला आहे. या प्रकारचा ट्रेंड लाईन इथे फिब लेवल आहे मित्रांनो. त्या फिब लेवलला पण आपण एंट्री मारली असती, पण आपण तिथे ॲक्टिव्ह नव्हतो. पण आता मार्केटने या ट्रेंड लाईनला जेव्हा फुल बॅक येईल तेव्हा आपण तिथे एंट्रीचा प्लॅन करूया. बघूया मार्केट कधी एंट्री देतो आपल्याला. आणि आता बघू शकता कशा प्रकारे मार्केट फॉर्म होऊन मार्केट डायरेक्शन अप डाऊन आलेलं आहे. याचा सपोर्ट एकदा घेतला आणि नंतर जिथनं बेरिशनेस आला तेव्हा याचा एक सपोर्ट घेतला आणि त्यानंतर फिबला नाही मार्केट अशा तऱ्हेने मार्केट चालतो आहे. आता बघूया फिब लेवलला मार्केट आला आहे. आपण जिथनं रिट्रेसमेंट बघत होतो तिथनं जर त्या फिब लेवलला आपण कॅन्डल जर फॉर्म झाली आहे का तर आपण तिथे एंट्री घेऊ सेलिंगसाठी. त्या लेवलला एक आपल्याला सेलिंग कॅन्डल भेटलेली आणि आपण तिथे एंट्री घेतली मित्रांनो आणि डायरेक्शनला आपले मार्केट आला आहे. $12 प्रॉफिट चालू आहे बघू शकता मित्रांनो. आता आपण टार्गेट $80 प्रॉफिट होऊ शकतो इथे जर आपला TP हिट झाला तर. तरी आपण बघू किती आपण प्रॉफिट कॅचअप करायचा प्रयत्न करतोय. मार्केट आपण ट्रेल करत आपण TP पास जाऊ, नाहीतर एक तर TP हिट घेऊ. बघूया कशा प्रकारे मार्केट स्ट्रक्चर देतो. $36 प्रॉफिट झालं मित्रांनो बघू शकता. आपला 174चा कॅपिटल 210 वरती गेला आहे. एक हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे आता आणि त्याचं ब्रेकआउट दिले बेरिश कॅन्डलनी. आपण त्याच्यावरती SL ठेवायचा प्लॅन करू. ट्रेल करतो आपण. $11 प्रॉफिट बुक करून जाऊ जर SL हिट झाला तर, नाहीतर TP हिट होईल. इथे $23 बघू शकता या साईडला SL आणि दिसते तुम्हाला TP. अशा प्रकारे तुम्ही मॉडिफाय करू शकता SLला प्रॉफिट बुकिंगसाठी. ट्रेड डायरेक्शनला चालले मित्रांनो आपल्या $40 प्रॉफिट चालू आहे मित्रांनो. $40 असून आपण बुक नाही करत बघू शकता. काल आपण 37 प्रॉफिट जनरेट केलं बुक केलं पण आता 40 प्रॉफिट चालू असून सुद्धा आपण बुक नाही करत मित्रांनो, कारण की आपला TP चांगला आहे, मोठा बुक होऊ शकतो आहे आपला, त्यामुळे आपण होल्ड करतो आहे. 47 वरती आला आहे आता TP हे आपला प्रॉफिट. बघूया काय करतो आहे. डायरेक्शन तर सेलिंगमध्ये आलेले. ज्या प्रकारे आपण सपोर्ट झोनला SL मॉडिफाय केला बघूया काय करतोय मार्केट. एखाद्या रिटेलसाठी जाऊ शकतो, SL आणखी होऊ शकते. जर आपल्याला मोठा टार्गेट पाहिजे असेल तर आपल्याला बुक करायला लागेल. जर 40-26 प्रॉफिट बुक करून आपण क्लोज करू शकतो, नाही तर 40चे 40 बुक करू. परंतु आपला आता TP हिट करू शकतोय म्हणून आपण ट्रेल केला आहे. 20चा प्रॉफिट जर SL हिट झाला तर 20चा प्रॉफिट घेऊन आपण जाऊ. काय करतोय मार्केट तर बुलिश झाला मित्रांनो. एक बुलिश कॅन्डल आले. SL थोडासा राहिला आपला. $21 बुक होतील प्रॉफिट जर SL हिट झाला तर. बघूया 40चा प्रॉफिट 30 वरती आलाय. 30 वरनं 21 बुक होतील. काय करतोय जर आपण ऑर्डर क्लोज केले. $57 बुक केले मित्रांनो आज आपण.
आणि मार्केटने बघू शकता त्या लेवलने थोडंसं जर पुलबॅक खाली आलं आणि तिथं आपण ऑर्डर क्लोज केली. नंतर सेकंड कॅन्डल मार्केट बुलिश झाली मित्रांनो. आपला SL हिट झाला असता. चांगलं झालं का आपण ट्रेड क्लोज केली आणि त्यानंतर मार्केट डायरेक्शनला आला. TP हिट केला. मार्केट पहिले SL हंटिंग करतो, नंतर डायरेक्शनला जातो. पण आपला दिवस चांगला होता कारण की आपण ऑर्डर क्लोज केली आणि आपला अकाउंट $50चा अकाउंट आपला $232वरती गेलेले मित्रांनो. अशा प्रकारची आपण ट्रेड घेतलेली आज बघू शकता. ज्या लेवलला आपण सेलिंग मारली त्याच लेवलला मार्केट डायरेक्शन सेलिंगसाठी आला. परफेक्ट सेटअप होता मित्रांनो आज आपला. आणि नेक्स्ट SL हंटिंग करून मार्केट डायरेक्शनला गेला आपल्या. मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.